मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहे जिने फक्त एक शहर नाही तर संपूर्ण मानव जातीचा विचार बदलून टाकला. 6 ऑगस्ट 1945 सकाळचे साधारण 8:15 वाजले होते. हिरोशिमा शहरातले लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात व्यस्त होते. कोणी ऑफिसला जात होतं, कोणी शाळेत, कोणी नाश्ता करत होतं आणि अचानक आकाशातून एक प्रकाश पडला. इतका तेजस्वी की लोकांना वाटलं सूर्य पृथ्वीवर उतरला आहे. एका सेकंदात हजारो लोक गायब झाले. घर विरघळली, रस्ते जळाले आणि जिवंत माणसं सावली बनून भिंतीवर चिकटली. तो फक्त बॉम्ब नव्हता, तो मानवाच्या अहंकाराचा स्फोट होता. आज आपण ज्या हिरोशिमाबद्दल बोलतो ती फक्त इतिहास नाही, ती एक चेतावणी आहे. आणि याच सत्याला खोलवर समजवणारी कादंबरी म्हणजे हिरोशिमा. लेखक बाळकृष्ण भातकेर. ही कथा फक्त युद्धाची नाही, ही कथा आहे मानवाच्या वेदनेची, भीतीची आणि पुन्हा उभं राहण्याच्या ताकदीची. कल्पना करा, एका क्षणात तुमचं संपूर्ण आयुष्य जळून गेलं तर. लोकांच्या अंगावरील कपडे आगीत बदलले. आई स्वतःच्या मुलाला शोधत रडत होती. पाणी पाणी म्हणत लोक रस्त्यावर कोसळत होते. पण सर्वात भयानक गोष्ट कोणती माहितीये? काही लोकांना सुरुवातीला वाटतं ते वाचले आहेत, पण काही दिवसांनी त्यांच्या त्वचा निघाल्या लागल्या, केस जळायला लागले, तर शरीर आतून मरायला लागलं. कारण अणुबॉम्ब फक्त बाहेरून मारत नाही, तो शरीराच्या प्रत्येक पेशीला जाळतो. जगण्याची धडपड. शहर उद्ध्वस्त झाले होते. ना हॉस्पिटल, ना डॉक्टर, ना औषध. लोक जखमी असूनही दुसऱ्यांना मदत करत होते. एक माणूस स्वतः जळालेला असूनही एका लहान मुलाला उचलून सुरक्षित ठिकाणी नेत होता. का? कारण संकटात माणसाची खरी ओळख दिसते. आपण रोज छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडतो. नेट स्लो आहे, फोन महाग आहे, गेम हरलो. पण तिकडे लोक मृत्यूच्या सावलीतही जगण्यासाठी लढत होते. मानसिक जखमा. हिरोशिमा संपलं नाही त्या दिवशी. खरी वेदना नंतर सुरू झाली. लोक रात्री झोपू शकत नव्हते. लहान मुलं आवाज ऐकून घाबरायची. जगणं म्हणजे शिक्षा वाटत होती. अनेक लोक स्वतःलाच विचारायचे, मीच का वाचलो? ही गिल्ट, ही भीती माणसाला अजून तोडत होती. युद्ध संपलं होतं, पण लोकांच्या मनातलं युद्ध अजून सुरू होतं. पुन्हा उभं राहणं पण तितकंच हिरोशिमाचं खरं रहस्य आहे. इतकं सगळं झाल्यावरही लोक हारले नाहीत. त्यांनी पुन्हा घर बांधली, पुन्हा शाळा सुरू केल्या, पुन्हा जीवन उभं केलं. का? कारण मानवाकडे एक अशी शक्ती आहे जी कोणत्याही बॉम्बपेक्षा मोठी आहे. ती म्हणजे होप, आशा. शेवट हिरोशिमा आपल्याला काय शिकवतं? मित्रांनो, हिरोशिमा आपल्याला एक गोष्ट शिकवतं. तंत्रज्ञान मोठं असू शकतं, शक्ती मोठी असू शकते, पण मानवता त्याहून मोठी असली पाहिजे. आज आपण रागाने रागाने जगतो, द्वेषाने बोलतो, छोट्या गोष्टीवर लोकांना तोडतो. पण हिरोशिमा सांगतं, द्वेषाचा शेवट नेहमी विनाशातच होतो. आणि प्रेम माणसाला पुन्हा उभं करतं. म्हणून आज जर तुम्ही आयुष्यात हार मानत असाल तर हिरोशिमा आठवा. कारण ज्या शहराने अणुबॉम्ब सहन केला ते पुन्हा उभं राहू शकतं जर